नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे. कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, आता नंदिनीने काल कोर्टामध्ये जे काही मत आपण मांडलेलं पाहिलं होतं, त्यानंतर आता जीवा आणि काव्या हे तिकडनं निघालेले असताना काव्या ही सरळ जीवाच्या गाडीत येऊन बसते आणि तू फक्त माझा आहेस, मी तुझ्यावरचा हक्क सोडलेला नाही आहे असं सांगते. आता यावर जीवा काय मत व्यक्त करणार हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग ठरणार, जे आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर नंतर आरुषी ही नंदिनीला भेटायला आलेली असते आणि दरम्यान तिने काव्या आणि जीवा यांचं जे लॉकेट असतं ते घातलेलं असतं. आता इकडे काव्या ते लॉकेट वेड्यासारखं शोधायला लागते, तर जीवाच्या समोरच ते लॉकेट असतं आणि तो सुद्धा लगेचच काव्याचं लॉकेट ओळखतो. आता तो विचार करतो की काव्याचं लॉकेट आरुषीकडे काय करतंय. आता मात्र जीवाला सुद्धा टेन्शन येतं आणि मग आता कशा पद्धतीने काव्या तिचं लॉकेट आरुषीकडनं परत मिळवणार आणि काय घडणार, तुम्हाला काय वाटतं ते सगळंच तुम्ही कमेंट करून सांगा. पण त्या अगोदर आपला एपिसोड पूर्ण नक्की पहा, कारण आजच्या एपिसोडमध्ये सगळे अपडेट तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि सविस्तर मिळणार आहेत. त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसंच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या ह्या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आता अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की आता जीवा हा येऊन त्याच्या गाडीमध्ये बसलेला असतो. इतक्यात लगेचच काव्यासुद्धा तिकडे येते, गाडीचा दरवाजा उघडते आणि रागारागात गाडीत बसून घेते. आता काव्या ही अशी भर रस्त्यात येऊन आपल्या गाडीमध्ये बसली आणि ते सुद्धा आपल्या बाजूच्या सीटवर हे बघून लगेचच जीवा तिला म्हणत असतो, अगं वेडी आहेस का तू, काय करतेस, कोणीतरी बघेल ना. त्याबरोबर लगेच काव्या म्हणत असते, कोणीतरी बघेल ना, मग बघू दे ना, कोण बघणार आहे आणि काय फरक पडणार आहे कोणी बघितल्याने. ओ अच्छा, म्हणजे आता तुझ्या बाजूच्या सीटवर बसण्याचा हक्क फक्त तुझ्या बायकोचा आहे का. नाही, बरोबर आहे ना, आता मी तुझी बायको नाही आहे, बरोबर, फक्त नंदिनी जीवा देशमुख इथे बसू शकते, बरोबर ना. त्याबरोबर लगेचच पुढे काव्या म्हणत असते, जीवा इतक्या लवकर कसा काय बदललास रे तू, हां, नंदिनी ताईचं आणि तुझं बरं चाललं आहे, छान संसार सुरू आहे तुझा. अरे पूर्वी ॲक्सिडेंटली तरी माझ्या नावाच्या पुढे पार्थचं नाव लागलं तर तुला एवढा राग व्हायचा, हार्ट ब्रेक झाल्यासारखं वाटायचं तुला, आणि आता इतक्या इझिली मी आणि पार्थ एकत्र खोलीत जाताना बघतोस तू. नंदिनी ताई मला एकीकडे सांगते सगळं एक्सेप्ट कर, सगळं स्वीकार कर, पार्थना खोलीमध्ये झोपू दे, आणि दुसरीकडे तुमचं चांगलं सुरू आहे. नंदिनी ताई मला असं सगळं सांगते कारण तुझं आणि तिचं चांगलं सुरू आहे ना, तुम्ही तुमच्या खोलीत एकत्र झोपता, कदाचित आता तुमचा रोमांसही सुरू झाला असेल. डेटवर काय जात आहे, लेट नाईट फिरायला काय जात आहे, डिनरला काय जात आहे, वाह मस्त. नंदिनी ताईला फिरायला घेऊन जातोस ना रे तू, मग तुझे सगळे फेवरेट पॉईंट तिला दाखवले असशील, नरिमल पॉईंट, मरीन ड्राईव्ह, चौपाटी, सगळीकडे नेलं असशील ना तिला, आणि तिथे तिथे बोललाही असशील, ही माझी फेवरेट जागा आणि ही माझी फेवरेट व्यक्ती, बरोबर ना. त्याबरोबर मात्र पुढे ती सांगत असते, जेव्हा इतक्या लवकर कसा काय बदललास रे, पूर्वी मला कोणी काही बोललं तर डॅशिंग जीवा जो लगेच त्याला समोर उत्तर द्यायचा, फायटिंग करायचा, तो मला आवडायचा, आणि आज हे सगळं जीवा मला ना माझा पूर्वीचा जीवा आवडायचा. पण तू आता एक काम कर, तू फक्त नंदिनी ताईबरोबर राहा, तू ना तिच्याबरोबर आता हनीमूनला जा, तेवढंच बाकी ठेवलंस तू. त्यावर जीवा आता म्हणत असतो, काव्या तू. त्याबरोबर काव्या म्हणते, जीवा प्लीज आवाज वाढवू नकोस, कारण आवाज मलाही वाढवता येतो, तुला चांगलं माहिती आहे, जो तुझ्याच घरात वाढवते मी. त्याबरोबर आता पुढे जीवा म्हणत असतो, ऐकून घे काय झालंय ते, मी बोलू. त्याबरोबर काव्य म्हणते, नाही नको बोलूस, काहीच नको बोलूस तू. त्यावर जीवा म्हणतो, ठीक आहे, काहीच नाही बोलत, मग कुठे जायचं आहे तुला ते सांग मला, तिकडे सोडून येतो तुला. मी काही बोलूच शकत नाही आहे, मला कोणी समजूनच घेत नाही आहे. त्या दिवशी खूप टेन्शन आलं होतं, मला दारू प्यायची होती, म्हणून दारू प्यायला मी माझ्या फेवरेट बारमध्ये गेलो तर बार बंद होतं.
मग म्हटलं की गाडीतच बसून दारू प्यावी. गाडीत बसून दारू पीत होतो तर समोरून पोलीस आले. पोलिसांनी पकडलं मला आणि त्यावेळेस मी नंदिनीला कॉल नाही केला तर नंदिनी मला कॉल करत होती आणि तो कॉल पोलिसांनी उचलला आणि तिला ही गोष्ट सांगितली की मी दारू प्यायलोय किती, काय झालं आहे. मग त्यावेळेस मला वाचवण्यासाठी ती तिकडे आली होती, कळलं. म्हणून तिने त्यावेळेस पोलिसांपासून सोडवून मला घरी आणलं आणि म्हणून ती आईबरोबर खोटं बोलली. माझी अवस्था कोणीच समजून घेऊ शकत नाही आहे. मी घरातल्यांनाही काही सांगू शकत नाही आहे, कारण घरचे मला हेच विचारतील की लग्न मी माझ्या आवडीने केलं. माझी इच्छा होती ना नंदिनीबरोबर लग्न करण्याची, आणि दुसरीकडे नंदिनी माझ्याबरोबर चांगलं वागते आणि मी तिच्याशी धड वागत नाही, धड बोलत नाही. याचं गिल्ट तर दुसरं मनाला आहेच. म्हणजे तुझं बरं आहे, लग्नाला आधी तयार व्हायचं तू, होकार द्यायचा तू, लग्न करायचं तू आणि चिडचिडही करायची तूच. त्याबरोबर लगेचच आता पुढे काव्या ही गप्पच राहिलेली असते. तर जीवा म्हणत असतो मला कोणी समजूनच घेत नाही आहे. त्याबरोबर लगेच आता पुढे काव्या ही जीवाला सांगत असते, जीवा तू ना एक काम कर, पुढच्या वेळेपासून तू घरातच बसून दारू पी. हां, घरात बसून दारू पी, म्हणजे किमान दारू प्यायल्यानंतर नशेत तरी तुला आपल्याबद्दल खरं सांगायला हिंमत येईल. नाहीतर एक काम कर, त्यातली थोडीशी ना मला पण दे, म्हणजे काय होईल, मला तरी किमान नशा होईल आणि नशेत मी तरी आपल्या नात्याबद्दल सगळ्यांना खरं सांगून टाकेन. कारण असंच तर आपल्या नात्याबद्दल खरं आपण सांगू शकू, ही हिंमत आपल्यात नाही आहे ना. त्याबरोबर लगेचच जीवा म्हणत असतो, काव्य हे करून काही मिळणार नाही आहे, काही साध्य होणार नाही आहे. का कळत नाही आहे तुला? अगं खरं बोलल्याने फक्त तू झुरत राहशील, जळत राहशील आणि मी घुटवळत राहीन. समजतंय का तुला? अगं तुझ्या नंदिनीताईचं विश्वासघात याच्याबद्दल किती जहाल मत आहे ते बघितलं नाहीस का तू? तुला माहिती आहे एकदा नंदिनीने मला काय सांगितलं होतं, एखाद्या वेळेस एखाद्याने माझं नुकसान केलं ना तर मी ते सहन करू शकेन, पण एखाद्याने जर माझा विश्वासघात केला ना तर मी तो सहन नाही करू शकत. मग सांग ना, ह्या अशा वेळेस काय करायचं आहे मी? आहे तुझ्याकडे उत्तर माझ्या प्रश्नाचं? हे बघ, त्यामुळे जे सुरू आहे ना ते चांगलं आणि सुरळीत सुरू आहे. त्यावर काव्याला जीवा म्हणत असतो, तुझं ना रम्यासारखं आहे, फुकट इश्यू क्रिएट करायचा. त्यावर काव्या म्हणत असते, नाही आहे मी रम्यासारखी, नाही, माझ्यामध्ये ना तिच्या इतकी हिंमत नाही आहे. त्या दिवशी ठरवून निघाले होते घरातनं की आईबाबांकडे जाणार, आईबाबांना आपल्याबद्दल सगळं खरं सांगून टाकणार. पण तिकडे गेल्यावर कळलं की आईची एन्जिओग्राफी करायची. मग काय, परत सगळं तसंच मनात मागे घेऊन आले. जीवा तू ना एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त माझा आहेस आणि माझाच राहशील. त्यावर जीवा म्हणत असतो, तुझ्यावर प्रेम केल्यानंतर कोणावर प्रेम करण्याची मला इच्छाच उरलेली नाही आहे. त्यावर काव्या म्हणत असते, आणि करायचंही नाही आहेस. तू फक्त माझा आहेस आणि माझा राहशील. तुझ्यावरचा हक्क मी कधीच सोडलेला नव्हता आणि सोडणारही नाही. आता हे ऐकून मात्र जीवा काव्याकडे बघतच राहतो. तर काव्या सांगत असते, तू फक्त माझा आहेस, लक्षात ठेव. माझ्या नंदिनीताईच्या जवळ जाण्याचा जरी प्रयत्न केलास ना तर याद राख जीवा, तिच्या प्रेमा वगैरे पडायचा तर खूप लांब राहिला, समजून घे. त्याबरोबर मात्र आता जीवा हा काव्याकडे बघतच राहतो. तर काव्या हे सगळं बोलत असताना अगदी सिरियस असते. आता अर्थात बरोबर आहे, आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो ती व्यक्ती अशी दुसऱ्या कोणाबरोबर तरी पाहताना आपल्याला त्रास होणं हे साहजिक आहे. आणि सध्या काव्याच्या बाबतीत सुद्धा तेच होतं आहे आणि त्यात अगोदरपासूनच ती थोडीशी वेगळी आहे. जे माझं आहे ते मलाच हवं आहे, मला जे आवडलं ते मलाच, ह्या पद्धतीची ती मुलगी आहे. त्यामुळे तिची चिडचिड होणं हे स्वाभाविक आहे. मग आता रागारागात काव्या ही तिकडनं लगेचच गाडीतून उतरून निघून गेलेली असते. तर दुसरीकडे आता रम्या ऑफिसचा पहिला दिवस भरून घरी आलेली असते. आता घरी आल्या ती आईला मिठी मारते. तर वसवत्या म्हणायला लागते की अरे वा रम्या, आज खूप खुश दिसतेस तू. त्यावर रम्या म्हणत असते, हो मग तर आई, मी खरंच खूप खुश आहे. अगं किती दिवसांनी मी ऑफिसला गेले होते माहिती आहे तुला, आणि सगळ्या स्टाफने अगदी मनापासून छान माझं स्वागतही केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्थने. त्याबरोबर लगेच वसवत्या मुद्दामून मालिनीकडे बघते आणि विचारते, पार्थने काय? त्याबरोबर लगेच आता रम्या म्हणायला लागते, पार्थने खूप काम दिलं आजच्या दिवसात, मला बरं वाटलं, छान वाटलं काम करून. मी सुद्धा पार्थला मदत करू शकते, माझ्या कामाने पार्थला फायदाच होतो. मला सुद्धा आता मोटिव्ह मिळालं आहे आई, मला सुद्धा आता माझं ध्येय मिळालं आहे, असं सगळं आता रम्या बडबडत असते. त्याबरोबर लगेच आता मालिनीला या सगळ्या गोष्टींचा राग येतो आणि लगेचच ती आता भाजी निवडता विचारते, काय ध्येय मिळालं आहे? त्याबरोबर लगेचच रम्या पुढे येत म्हणत असते की काम करण्याचं ऑफिसमध्ये जाऊन. त्याबरोबर लगेचच आता वसवत्या ही सुद्धा तिकडे आलेली असते.
तर मालिनी ही रम्याला मुद्दामून म्हणत असते की ऑफिसमध्ये कामच करा फक्त. त्याबरोबर वसुहत्या ही मालिनीला म्हणायला लागते, मालिनी आता ऑफिसमध्ये जाऊन कामच करणार ना, कामाव्यतिरिक्त दुसरं काय करणार आहे ती. त्याबरोबर मात्र आता मालिनी काही उत्तर देत नाही. तर लगेचच वसुहत्या ही रम्याला म्हणत असते, रम्या बाळा जा, तू एक काम कर, दमून आली आहेस, फ्रेश हो, तोपर्यंत मी मस्त तुझ्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन येते. आता लगेचच रम्या ही आईला म्हणते, थँक्स आई, बरं चल. आणि लगेचच आता रम्या ही तिकडनं फ्रेश होण्यासाठी निघून गेलेली असते. तर तिच्या मागोमाग वसुहत्यासुद्धा तिला कॉफी बनवून देण्यासाठी निघून गेलेली असते. आता त्या दोघीही तिकडनं निघून गेलेल्या तर असतात, पण इकडे मालिनीला मात्र थोडंसं टेन्शन आलेलं असतं आणि ती विचार करत तिथे तशीच बसलेली असते. आता अर्थात एखादी मुलगी जी आपल्या मुलावर प्रेम करायची ते सुद्धा 15 वर्षांपासून, आणि आता आपल्या मुलाचं लग्न झालं आहे आणि त्यातूनही त्याच्या बायकोमध्ये आणि त्याच्यामध्ये बरं काही नाही आहे, त्यांचा संवाद फारसा नाही आहे, आणि त्या कंडिशनमध्ये आपल्या मुलाच्या जवळ ती मुलगी सतत आसपास राहणार, घुटवळत राहणार, हे कोणत्याही आईला आवडणार नाही. आणि एक आई म्हणून मालिनीलासुद्धा ही गोष्ट आवडलेली नाही, कारण तिलासुद्धा काव्या ही सून म्हणून हवी आहे. कारण आता काहीही झालं तरी तिचं आणि पार्थचं लग्न झालं आहे. त्यामुळे आता रम्या ही पार्थच्या जास्त जवळ राहणं मालिनीला काही पटत नाही. तर दुसरीकडे आता काव्या ही तिच्या घरी म्हणजेच तिच्या माहेरी गेलेली असते आणि गेल्या गेल्या ती डायरेक्ट आपल्या खोलीमध्ये जाते, कारण तिची आई तिथेच असते. ती लगेचच आईला म्हणते आई. त्याबरोबर आता असं एकाएकी काव्याला बघून आईला टेन्शन येतं. आई लगेचच तिला विचारायला लागते, काव्या काय गं, तू अशी अचानक कशी काय आलीस, तिकडे सगळं ठीक आहे ना, म्हणजे तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना. त्याबरोबर लगेचच आता काव्या ही आईला म्हणायला लागते, काय गं आई, मी आल्यावर नेहमी तू मला हाच प्रश्न पहिला का विचारतेस, मी अशीच नाही येऊ शकत का, प्रत्येक वेळेस मी काय भांडण करूनच येते का गं, कधीतरी माझं वेलकम जरा छान पद्धतीने कर की, आता किती दिवस माझं वेलकम हे असंच करणार आहेस तू. त्याबरोबर लगेचच आईसुद्धा हसते आणि मग काव्याला ती उत्तर देत म्हणते की जर तू अशीच सहज माहेरी आली असशील ना, तर मला खरोखर खूप खूप आनंद झाला आहे काव्या तुला असं अचानक भेटून. बरं काय खाणार तू, काय बनवू मी तुझ्यासाठी, सांग मला. मोड आणायला ठेवलेली मटकी आहे, मोड आलेच चांगले तिला. मस्त मिसळ बनवू तुझ्यासाठी, मिसळ खाशील की आणखीन काही बनवू, सांग ना काव्या, तुला काय खायचं आहे, मी तुझ्यासाठी काय बनवू. त्याबरोबर लगेचच काव्या ही आईचे दोन्ही हात पकडते आणि आईला म्हणत असते, आई आई आई, अगं रिलॅक्स, अगं आरामाची गरज आहे तुला मातोश्री, जरा आराम कर. त्यानंतर आता लगेचच काव्या ही आईला म्हणत असते, बरं ते सगळं ठीक आहे, मला सांग ह्या उषा वगैरे घेऊन काय बसली आहेस तू इथे. त्याबरोबर लगेचच आता तिला सांगत असते की अगं तुझ्या खोलीतल्या उशांची कवरं खूप खराब झाली होती, म्हणून मग म्हटलं की जरा उशांची कवरं बदलावी, जुनी कवरं धुवायला टाकावी, म्हणून फक्त उशांची कवरं बदलत होते. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणायला लागते की बरं ठीक आहे, ते सगळं सोड, दे इकडे माझ्याकडे, मी करते. आणि मग आता लगेचच आई ही काव्याला म्हणत असते, अगं नाही तू कशाला, मी करते ना. त्याबरोबर लगेच काव्या म्हणते, आई असू देत गं, दे माझ्याकडे, मी करते. आणि मग लगेच आता काव्या ही आईच्या हातातल्या उशा घेते आणि कवरं काढायला लागते. आणि मग तिला विचारते, बरं मला सांग नवीन कवरं कुठं आहेत. त्यावर आई म्हणते, नवीन कवर्स. त्यावर काव्य म्हणते, माझ्या कपाटात असतील ना माझ्या उशांची. त्याबरोबर लगेच आई म्हणते, हो तिथेच असतील. त्यावर काव्य म्हणते, थांब मी घेऊन आले. आणि मग लगेचच आता काव्या ही आपल्या कपाटापाशी जाते आणि कपाट पटकन उघडते. आता काव्याच्या लक्षात येतं की आपण कपाट हे लगेच उघडलं, कपाटाला लॉक नव्हता. काव्या लगेच आईला म्हणते, आई अगं माझं कपाट लॉक नव्हतं, मी कपाट असंच उघडलं. त्यावर आई म्हणत असते, अगं असं कसं होईल, मी लॉक केलं होतं कपाट, मी खरंच बंद केलं होतं, आता मी लॉक केलं होतं, मग कपाट उघडं कसं. आता काव्या म्हणत असते, आई अगं तुला माहीत आहे ना माझ्या कपाटात काय काय आहे ते, असं कसं करतेस गं तू. असं म्हणून आता लगेचच तिचा आणि जीवाचा तिने जो बॉक्स बनवला होता तो शोधायला लागते. तर दुसरीकडे आता जीवा हा हॉलमध्ये एडझाऱ्या मारत असतो. आता जीवाला हे असं अस्वस्थ पाहून लगेचच तिकडे नंदिनी येते. नंदिनी जीवाला विचारायला लागते, काय झालं, तुम्ही अशा एडझाऱ्या का मारताय जीवा, तुम्हाला काही हवं आहे का.
कसला एवढा विचार करताय? त्यावर जीवा सांगतो नाही कसला नाही. नंदिनी त्याला विचारते तुम्हाला काही चहा वगैरे? त्यावर जीवा नाही नको म्हणतो. इतक्यात आरुषी तिकडे आलेली असते. आरुषी येतानाच ताईला हाका मारतच आतमध्ये येते. ताई. त्याबरोबर आरुषीला बघून नंदिनीला सुद्धा खूप आनंद होतो. दोघी बहिणी एकमेकीला अगदी कडकडवून घट्ट मिठी मारून भेटतात. त्यानंतर लगेचच आता आरुषी ही जीवाला सुद्धा हाय जिजू असं विश करते. जीवासुद्धा आरुषीला हाय हाय असं विश करतो. त्यानंतर आता लगेचच इकडे जीवा त्या दोघींना आनंदात बघून त्यालासुद्धा बरं वाटतं. तो सुद्धा हसतो. तर आता लगेच नंदिनी ह्या आरुषीला प्रश्न विचारायला लागते. आरुषी कशी आहेस? आई बाबा कसे आहेत? घरी सगळं ठीक आहे ना? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझी स्कूटी, तिचा मेंटेनन्स व्यवस्थित करतेस ना गं? त्याबरोबर लगेचच आरुषी म्हणते, श ताई चिल चिल, किती प्रश्न विचारशील एकदम. जिजू तुम्हाला सुद्धा ही असंच प्रश्न विचारून त्रास देते का हो? त्यावर जीवा काही उत्तर देत नाही. तर नंदिनीला लगेचच आरुषी म्हणत असते, बरं ताई. त्याबरोबर लगेच आता नंदिनी म्हणते, मी तुझ्यावरती नाराज आहे आरू. एक कॉल नाही केलेला साधा तुम्हाला. बरं मला सांगा तर तू काय खाणार आहेस? तुझ्यासाठी मस्त पोहे बनवू का की दुसरं काही बनवू? तू सांग, मी तुझ्यासाठी काय करू? त्यावर आरुषी म्हणायला लागते, ताई ताई ताई, कॅन्टीनमधून मस्त फुल होऊन आली आहे मी, दाबून खाल्लं आहे मी. त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, असं कसं? पण मी तुझ्यासाठी काहीतरी बनवणार, किमान कॉफी तरी घेऊन येते तुझ्यासाठी. त्यावर आरुषी म्हणते, बरं घेऊन ये. त्यानंतर आता आरुषी म्हणते, पण मी सुद्धा तुझ्यावरती नाराज आहे. तू ताई मला एक साधा फोन कुठे केलायस? त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणायला लागते, ए बाई आता तू माझी काही उलटी तपासणी घ्यायला लागू नकोस हा. त्यानंतर आता लगेच नंदिनी आरुषीच्या गळ्यातलं काव्याचं लॉकेट बघते आणि म्हणायला लागते, वाव छान आहे. त्यावर लगेचच आरुषी म्हणायला लागते, आवडलं ना तुला? मला सुद्धा खूप आवडलं होतं. त्याबरोबर आता दुसरीकडे काव्या ही कपाटामध्ये आपला बॉक्स शोधायला लागते, लॉकेट शोधायला लागते. पण तिला आता कपाटात लॉकेट कुठेच सापडत नाही. मग काव्या ही आईला सांगायला लागते, आई माझं लॉकेट कुठेच नाही आहे. अगं आई, ते लॉकेट हरवलं तर खूप प्रॉब्लेम होईल. तुला माहिती आहे ना, त्यामध्ये माझा आणि जीवाचा फोटो आहे. ते जर दुसरं कोणाच्या हाती लागलं तर सगळं काही संपलं. त्याबरोबर आई म्हणत असते, अगं असं कसं आई सापडत आहे? काव्या तिथेच असेल बघ ना. त्यावर काव्या म्हणत असते, आई अगं मी सगळीकडे व्यवस्थित शोधलं आहे. तू नीट आठव ना, माझ्या खोलीमध्ये कोण आलं होतं? त्याबरोबर लगेचच आई म्हणत असते, अगं नाही गं, तुझ्या खोलीत कोणीच नव्हतं आलं. त्यावर लगेचच काव्या म्हणते, अगं आई असं कसं होईल? आई एक मिनटं. आणि लगेचच आता काव्या ही आरुषीला फोन करण्यासाठी तिकडनं बाहेर पडलेली असते. तर दुसरीकडे आता मात्र आईला आरुषीने लॉकेट घेतलं असेल याची अजिबातच कल्पना नसते. ती विचार करत असते, कोणी घेतलं असेल काव्याचं लॉकेट? कुठं गेलं असेल ते लॉकेट? कुठं गेलं असेल? तर दुसरीकडे आता काव्याचं लॉकेट आरुषीच्या गळ्यात बघितल्याच्या नंतर नंदिनीला तर माहीत नसतं की हे लॉकेट काव्याचं आहे. नंदिनी आरूबरोबर बोलण्यात व्यस्त असते. तर दुसरीकडे जीवाला मात्र प्रचंड ते लॉकेट बघून टेन्शन आलेलं असतं. कारण ते लॉकेट जीवा अगदी व्यवस्थित ओळखतो. कारण जीवानेच तर ते लॉकेट काव्याला गिफ्ट केलेलं असतं. तो म्हणतो, हे लॉकेट तर काव्याचं आहे, मग हिच्या गळ्यात काय करतंय? इतक्यात लगेचच काव्या ही आरूला कॉल करते आणि विचारत असते, आरू तू माझं लॉकेट घातलंयस ना? मला सांग तू कुठे आहेस? त्यावर आरू म्हणत असते, हो घातलंय तुझं लॉकेट मी, आणि मी तुझ्याच घरी आहे. हवं असेल तर ये इकडे आणि घे काढून. त्याबरोबर आता आरू ही असं म्हटल्यामुळे लगेचच काव्या फोन कट करते आणि आता ती वाऱ्याच्या वेगाने रस्त्याने धावत पळत घरी आलेली असते. तर आता नंदिनी आणि आरुषी ह्या दोघीजणी गप्पा मारत बसलेल्या असतात. काव्या धावत तिकडे येते आणि काढ माझं लॉकेट, दे इकडे लवकर असं म्हणत ती आरूच्या गळ्यातनं ते लॉकेट खेचून काढते. आता लॉकेट खेचताना ते खाली पडतं आणि ते उघडतं. त्यामध्ये जीवा आणि काव्या यांचा फोटो दिसायला लागतो. आता काव्याने हे जे काही केलेलं असतं त्यामुळे आरुषी नंदिनी दोघींनाही खूप मोठा धक्काच बसलेला असतो. दोघीही काव्याकडे बघतच राहतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत जा. त्याचबरोबर कमेंटमध्ये हे नक्की सांगा की आता काव्या ही एवढी धावत पळत घरी येऊन आरुषीच्या गळ्यातून लॉकेट खेचून घेते आणि आता नंदिनीसुद्धा तिथेच असते. मग आता नंदिनीला हा प्रश्न पडेल का की एवढं या लॉकेटमध्ये काय होतं की काव्याने आरूच्या गळ्यातनं अगदी हे लॉकेट खेचून घेतलं? आणि मग नंदिनी या लॉकेटचा शोध घेईल का? आणि पुढे जाऊन नंदिनीला सत्य समजेल का की हे लॉकेट काव्या आणि जीवाचं आहे? म्हणजेच काव्या आणि जीवा एकमेकावर प्रेम करायचे? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच
मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल आणि सर्व मालिकेंचे अपडेट रेग्युलर बेसवरती घेता येतील. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्स हे आमच्यासाठी प्रेक्षक म्हणून खूप महत्त्वाचे असतात. कमेंटमध्ये व्हिडिओ कशी वाटली, ऑडिओ कसा वाटला, सगळं काही नक्की सांगा. काही सुधारणा हव्या असतील तर त्यासुद्धा सांगा, कारण ज्यावेळेस तुम्ही कमेंट्स करून सांगता त्याच वेळेस आम्ही आणखीन जास्त इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला कोणती जोडी जास्त आवडते ते सुद्धा सांगायला विसरू नका. जीवा आणि नंदिनी की पार्थ आणि काव्या, सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत